सध्या शंकर महाराजांच्या प्रगट दिनाची तयारी जोराशोरात सुरू आहे। प्रगट दिनाच्या दिवशी तर धनकवडीत बाबांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होईल। कीर्ती जगात माझ्या शंकर बाबांची, मेरा नाम है शंकर यासारखी गाणी वाजतील आणि मोठ्या उत्साहात प्रगट दिन सोहळा पार पडेल। आता शंकर महाराजांबद्दल बोलायचं झालं तर शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष, पण त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी त्यांना इतर सत्पुरुषांपेक्षा वेगळं ठरवतात। धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे आणि अगदी शिवीगाळ करणारे हे शंकर महाराज कधीही इतर योग्यांप्रमाणे भगव्या वस्त्रात नसत। ते नेहमी साध्या पेहरावात दिसायचे। तर जिथे अनेक सत्पुरुष सर्व धनसंपत्तीचा त्याग करत असत, तिथेच शंकर महाराजांना मात्र दागिन्यांचा शौक होता। पण ते कधीही दागिना अंगावर ठेवत नसत, ताबडतोब तो भक्तांना वाटून टाकत। पण त्यांच्या हाताच्या 10ही बोटात रत्नजडित अंगठ्या असायच्या। तर इतर मंदिरांमध्ये जिथे अगरबत्त्या लावल्या जातात, तिथे शंकर महाराजांच्या फोटोसमोर लोक अगरबत्ती न लावता बिडी पेटवतात। या धुरातून मी त्रैलोक्यात फिरून येतो असं शंकर महाराज म्हणायचे। त्यामुळे शंकर महाराजांना प्रसन्न करण्यासाठी बिड्या पेटवल्या जातात। तर यासोबतच तांदळाची खिचडी, कांद्याची भजी आणि चहा हा शंकर महाराज यांचा आवडता नैवेद्य असल्याचं सांगण्यात येतं। शंकर महाराजांना 13 हा अंक विशेष प्रिय होता। 13 अंकाबद्दल बोलताना महाराज सांगत असत, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा। त्यामुळे शंकर महाराजांचे भक्त 13 आकड्याला विशेष महत्त्व देतात। तर पुण्यात आपण ज्यांना शंकर महाराज म्हणून ओळखतो, त्याच शंकर महाराजांना सातपुड्यात सुपड्या बाबा, खानदेशात कुरवा स्वामी, वाघोदमध्ये गौरी शंकर, मध्य प्रदेशात लाहिरी बाबा, काशीमध्ये खिचडी बाबा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। तर तुम्ही कधी धनकवडीच्या शंकर महाराजांच्या मठात गेला आहात का? ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।